जय जय राम कृष्ण हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। रवी रश्मी कळा न हे काढिता निराळा, तैसा माझाला भाव अंगी जोडून ठेला देव। गोडी साखरे पासुनी कैसी निवडते दोन्ही, तुका म्हणे नाद उठी निरोनी जायन भापोटी। प्रिय संतजनो, आपला चाललेला जो आपला कार्यक्रम आहे सार्थ तुकाराम गाथा, याच्यावरती आजचा जो अभंग आहे 265 अभंग नंबर, त्याच्यावरती आपलं निरूपण चाललेलं आहे। ह्या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज आपणाला सांगतात, रवी रश्मी कळा न हे काढिता निराळा, म्हणजे सूर्याची किरणे त्याच्यापासून वेगळी निवडता येत नाहीत किंवा सूर्याला त्याच्या किरणाच्या समुदायापासून वेगळा निवडता येत नाही, अशी सूर्यकिरण व देवाची व आमची अभेद स्थिती आहे आणि आमच्या सर्व अंगात देव जळून गेला आहे। तुकोबराय म्हणतात, ज्या टायमाला आपणाला भक्तीचं वेड लागतं किंवा परमार्थाचा आपणाला छंद लागतो किंवा पांडुरंगाविषयी या भगवंताच्या नामाविषयी गोडी लागते, जर एकदा जर गोडी लागली तर ती गोडी कशी आहे, जसं गोड गोड पण म्हणजे एकदम, आता ऊस कसा आहे सांगताय म्हटलं का, पेढा कसा आहे, पेढा गोडच आहे महाराज, कुठल्याही बाजून खावा तसा, पण त्या पण गोडी वेगळी करता येत नाही। तसं तुकोबराय म्हणतात, उदाहरण सांगतात, सूर्याची किरणं ज्या टायमाला सकाळी सूर्योदय होतो आणि त्या सूर्यापासून जी पसरणारी किरणं असतात, तशी पसरणारी किरणं ती सूर्यापासून वेगळी करता येत नाही। तसं देव आणि भक्ताचं आपलं जे हे एक ऐक्य आहे, एकदा जर आपण भगवंत स्वरूप होऊन गेलो तर आपणाला त्याच्यापासून वेगळं होता येत नाही। म्हणून तुकोबराय सांगतात, भगवंताच्या नामाविषयी इतका नामाचा छंद आपल्या ह्या जीवाला लागला पाहिजे। जसं कसं असते, मुंगळा गुळाच्या गोडीनं मुंगळ्यात चिटकतो गुळाला, पण शेवटी काय होतं, काढताना तो निघत नाही महाराज, इतका तो एकरूप झालेला असतो त्या गुळाशी, शेवटी तुटून निघतो पाय, शेवटी मरण त्याला पत्करतो, पण शेवटी तो आपलं हे सोडत नाही, गोडी जी आहे, जे एकमेव आपल्याला खायचं जे त्याला पाहिजे त्या गोडीला चिटकून बसलं। तसं तुम्ही आम्ही त्या भगवंताच्या नामाशी एकरूप झालं पाहिजे। एकदा जर आपण भगवंताच्या नामाशी एकरूप झालो आणि भगवंताचं नाम जर आपल्या मुखामध्ये जर सातत्यानं जर येत राहिलं तर भगवंताने आपण वेगळं होऊ शकत नाही। म्हणून तुकोबराय सांगतात, जसं सूर्याची किरणं त्याच्यापासून वेगळी निवडता येत नाहीत किंवा सूर्याला किरणाच्या समुदायापासून वेगळा निवडता येत नाही, कारण सूर्य आणि तेच आहे आणि किरण पण तेच आहे। आता पाण्यामध्ये लाटा येतात, लाट आणि पाणी वेगळे का महाराज, एक स्वरूपच आहे, कारण पाण्यामुळंच लाट येते, पण त्या लाटेपासून पाणी वेगळं होत नाही आहे। तसं सूर्य आणि किरणं एकपासून वेगळी, किरण सूर्यापासूनच किरणाची निर्मिती आहे, तसंच भगवंताची उत्पत्ती आपल्या जीवाची उत्पत्ती भगवंतापासूनच आहे। जीवाची उत्पत्ती भगवंतापासूनच आहे, पण काय होतंय, भगवंता आणि भक्त हे कधी वेगळे होऊ शकत नाहीत, प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे। एकदा जर त्या नामामध्ये भगवंत गुंतला तर काय होतोय, भगवंत त्याच्याशी एकरूप होऊन जातोय। म्हणून ह्या ठिकाणी तुकोबरायांनी सूर्याची उपमा दिलेली आहे आपल्या भगवंताला। पुढे सांगतात, किरण व देवाची व आमची अभेद स्थिती झाली आहे किंवा आमच्या सर्व अंगात देवत्व जळून गेलं आहे, ते सांगताना उदाहरण सांगतात, देव पाहावयासी गेलो देव होईनी ठेलो, म्हणजे एकदा भगवंताची गुढीला आहे, तुका पंढरीशी गेला, परत तो माघारी नाही आला, कारण तुकाराम एकदा पंढरपूरला गेले आणि त्या माझ्या पांडुरंगाचं जे रूप पाहिलं, रूप पाहता लोचनी चूक झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। एकदा जर त्या माझ्या पांडुरंगाचं जर रूप पाहिलं आणि त्याचं एकदा डोळं भरून पांडुरंगाचं रूप पाहिलं आणि ते एकदम जर आतमध्ये उतरलं तर एकनिष्ठ त्याच्याशी, कारण मी देवाचा देव माझा हीच माझी सत्यवाच्या, म्हणजे
देव पाहावयाशी गेलो, देव होऊनही ठेलो. म्हणून तुकोबारे सांगतात, देवाची आमची जी शक्ती आहे ती अभेस्थिती झाली आहे. म्हणून आमचं संपूर्ण आमच्या शरीरामध्ये काय झालंय, भगवंतच आम्हाला जितकं पाहतो, आमचं शरीर हे भगवंतमय होऊन गेलेलं आहे. पुढे सांगतात तुकोबाराया, गोडी साखरेपासून कैसे निवडती दोन्ही, तुका म्हणे नादवटी निरोनी जाई न उभापाटी. साखरेपासून गोडी निराळी कशी निवडता येईल, मग तुम्हाला बोलून गेलो तुम्हाला. कारण गुळापासून जी गोडी आहे ती वेगळी करता येत नाही. एकदा जर गुळाचं म्हणजे साखर, ऊसामध्ये बी गोडीच आहे, गुळामध्ये गोडीच आहे, साखरेमध्येही गोडीच आहे. ती गोडी आपणाला काय करता येत नाही, वेगळी करता येत नाही. तसं आपण भगवंत एकदा जर स्वरूप झालो तर त्याच्यापासून आपणाला कोणीही वेगळं करू शकत नाही. कारण प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे महाराज, लक्षात घ्या. पण आपण म्हणू शकत नाही मी देव आहे. कारण प्रत्येक जीव कण कण में है भगवान, जळी स्थळी काष्टी पाशानी माझ्या भगवंताचं स्वरूप आहे महाराज. जिकडं कुणीकडे बघा, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माऊली सांगते, जे जे दृष्टीपुढे दिसतंय हे सगळं काय आहे, भगवंत स्वरूप आहे महाराज. पण काय, तेवढं पाहण्यासाठी आपली दृष्टी असावी लागते, तेवढी संतांची कृपा असावी लागते. म्हणून हे सर्व का आपण बघू शकतो. म्हणून आपल्यावरती सद्गुरूची कृपा झालेली आहे. म्हणून सद्गुरूची कृपा झाल्यामुळं आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन घडतं, हरिपाठ घडतो, एकादशी घडते, आळंदी पंढरपूरची वारी घडते महाराज. कारण हे सर्व घडायला बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. हे संपूर्ण आपलं सुकृत असावं लागतं, तेव्हा आपणाला हा मार्ग मिळतो महाराज. तसं तुमचं आमचं भाग्यवान आहोत. आपल्या आईची बापाची आपली कुस फार भाग्याची असेल, त्यांच्या पोटी आपल्याला जन्म मिळाला आणि त्यांच्यामुळे आपल्याला हा परमार्थ मिळाला महाराज, लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, जो शब्द नाम उत्पन्न होतो तो आकाशाच्या पोटात नाहीसा होतो. एकदा जर आपण बघा, तुम्ही जर विजापूरला गेला असेल, त्या गोलगोमठामध्ये जर आवाज काढला तर 7 वेळा ध्वनी होतो महाराज. पण एकदा ध्वनी किंवा एखाद्या पर्वतावरती जावा, त्या पर्वतावरती जाऊन किंवा एका डोंगरामध्ये जावा आणि तिथून जर आवाज दिला, तो आवाज काय होतो, नाद ब्रह्म त्या हवेमध्ये विरतो. तसं आकाशाच्या पोटात नाहीसा होतो. तसं तुकोबार असतात, हा शब्दनाद उत्पन्न होतो, तो आकाशाच्या पोटात नाहीसा होतो. पुढे सांगतात तुकोबार, थोडे परी निरे आविटते घ्यावे खरे, घ्यावे जेणे न ये तुटे, बीज वाडे बीजा पोटी, चित्त ठेवी ग्वाही उपचारे चाड नाही, आपलते हित फार, तुका म्हणे खरे सार. 266वा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, थोडकेच पण स्वच्छ व न विटणारे आणि यथार्थ असे जे असेल तेच घ्यावे. कारण कसं आहे, चांगलं तेवढं घ्यावं महाराज. कारण राजहंस काय करतो माहिती आहे महाराज, दुधामध्ये जर पाणी असेल तर तो काय करतो, पाणी बाजूला काढतो आणि फक्त दूध सेवन करतो. तसं भगवंतानी आम्हाला बुद्धी दिलेली आहे, फक्त बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐका केशवराजे सकळ सिद्धी. कारण सर्व योनीला आहार निद्रा भय मैथून, सर्व योनी समसमान. सर्व योनीला आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथून आहे. पण हे बुद्धी आहे, हे बुद्धीची म्हणजे आपला जो अंश आहे ज्ञानाचा, भगवंताने आपल्या काय केलेला आहे, त्या मनुष्याला जास्त दिलेला आहे इतर योनीपेक्षा. कारण सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाटी, यापेक्षा उत्तम किरीटी म्या रचली नाही, भगवंत सांगतात. कारण 83,999 योनी, त्याच्यानंतर शेवटची पाळी मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे. कारण शेवटची पाळी आपणालाही मनुष्य जन्म दिलेला आहे भगवंताची. कशासाठी, याचसाठी केला होता 8 तास शेवटचा दिस गोड व्हावा. कारण मी कोण आहे हे ओळखण्यासाठी भगवंतानी मला हा मनुष्य दिलेला आहे. म्हणून ह्या सांगतात, ह्या जन्माला येऊन भगवंताची प्राप्ती करायची आहे, बाकीच्या योनीमध्ये भगवंताची प्राप्ती नाही महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, स्वच्छ व न विटणारे आणि यथार्थ असे जे असेल तेच घ्यावं. माणसानं जे चांगलं आहे तेच घ्यावं. बसायचं असेल संतांच्या संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पण ते, संतांच्या संगतीत बसावं, सज्जनाच्या संगतीत बसावं. हा जे आपले हरिभक्त आहेत त्याच्या संगतीत बसावं. ज्या ज्या ठिकाणी कीर्तन चाललंय, प्रवचन चाललंय, नामजप चाललाय, अशा ठिकाणी ह्या जीवाने काय केलं पाहिजे, बसलं पाहिजे महाराज.
म्हणून या ठिकाणी बसल्यानंतरच आपणाला काय होईल, भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, जे आहे शाश्वत, जे खरं काय आहे, शाश्वत खरं काय आहे, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. फक्त शाश्वत हे कलियुगामध्ये भगवंताचं नाम आहे, तेवढंच आपण घ्या म्हणून तुकोबाराय सांगतात. ते असे घ्या की ज्याचा तोटा कधी येणार नाही. उत्तरोत्तर बीजापासून बीजाची वाढ होत जाईल. कसं होतंय, एक जर बीज पेरला महाराज, त्याचं काय होतात, हजारो दाणे आपल्याला उत्पन्न होतात. तसं बीजाचं उदाहरण दिलेलं आहे, बीजापासून बीजाचीच वाढ होते, दुसरं काय नाही. नाम घेतल्यानंतर आपणाला नामाचीच गोडी लागते, बाकी आपणाला काय सुचत नाही आहे. फक्त रात्रंदिवस जय जय रामकृष्ण हरी. तुकोबाराय काय करायचे, त्यांचं संपूर्ण रोमांच जय जय रामकृष्ण हरी तुकोबारायचं म्हणत होतं. अर्जुनाचा प्रत्येक रोम आणि रोम कृष्ण कृष्ण म्हणत होता. जनाबाईच्या गौऱ्या काय म्हणायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या महाराज, लक्षात घ्या. तसंच आमचे तुकोबारायची हाडं देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, ते देखील आपल्यासारखेच होते. पण काय होतं महाराज, आपल्यात नाही त्यांच्यात फरक एवढाच आहे, आपण फक्त आपल्या घराबाळाचा फक्त चौकटीपुरता आपण विचार करतो, आणि संत हे संपूर्ण जगाचा विचार करत असतात. म्हणून जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. कारण फक्त हे देह कष्ट कुणाचे, परोपकारासाठी. इदम देह परोपकारम, हा देह परोपकारासाठी दिला आहे. पण आपण परोपकार, आपण आपलं बायका आणि मुलं, फक्त नातेवाईक एवढ्यासाठीच आपण परोपकार करतो. पण जगाच्या कल्याण होत असेल, फक्त हे संतांची व्रते महाराज. कारण हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. फक्त संतांनी म्हणावं, तुमची आमची म्हणण्याची योग्यता नाही. लक्षात घ्या. कारण माणूस तिथंपर्यंत पोचावा लागतो, तेव्हा ते संपूर्ण हे विश्वची माझे घर, प्रत्येक विश्व जे जे दिसतंय, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, जे दिसतंय ना आपल्या दृष्टीपुढं, हे संपूर्ण भगवंताचं स्वरूप आहे, प्राप्त. पण कधी, हे संपूर्ण देह विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, संपूर्ण आपला देह विठ्ठलमय झाला पाहिजे महाराज. लक्षात घ्या. हा संपूर्ण देहामध्ये रात्रंदिवस चिंतन झालं पाहिजे. हे काय परा आहे, पश्चिंती आहे, मध्यमा, वैक्रिय, या ज्या आपल्या वाणीत आहे ना बाबा, यातून रात्रंदिवस काय झालं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. तर आपण तिथंपर्यंत पोचू. कमीत कमी आपण ह्या ठिकाणी 9 ते 10 बसून 1 तास तरी आपण नामचिंतन करतो, त्याच्याशिवाय अजून काय भाग्य नाही मला. लक्षात घ्या. तेवढं जर आपल्याला मिळतं, फार आपल्या ज्योतिताईंचे आपल्यावरती उपकार आहेत. लक्षात घ्या. म्हणून आपण या ठिकाणी बसतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, जे तुम्हाला स्वच्छ आहे, न विटणारं, तेच आपण घेतलं पाहिजे. म्हणजे जे चांगलं काय आहे, जे आपल्याला वाटतंय बुद्धीला, जे चांगलं काय आहे नेमकं, तेच आपण घेऊन योग्य दिशेने वाटचाल केली पाहिजे. तसंच ज्याचा तोटा कधी येणार नाही. आता असं आहे, माणूस एखादा धंदा करतो, पण धंदा करताना कधी कधी तोटा येतो. पण तोटा न करता, तोटा न येणाराच माणसाने धंदा करावा. धंदा आपण कुठला करावाचा, नामाचा बाजार आपण मांडला पाहिजे. रात्रंदिवस जर आपण नामचिंतन केलं, आपण तोटा होणार नाही महाराज. कारण शरीर हे आपलं भगवंतमय होऊन जातं. मुळात आपला हा देह भगवंतच आहे. कारण आपण प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे. पण आपण अंश पाहण्यासाठी, मी देव आहे हे कळण्यासाठी आपणाला संतांना शरण जावं लागतं महाराज. लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, बीजापासून बीजाची वाढ होते. या ठिकाणी आपले चित्त साक्षी ठेवावे, दुसऱ्या कृतीची काही गरज नाही. प्रत्येक ठिकाणी कुणाला विचारायची गरज नाही महाराज, हे कसं आहे ते ठिकाण. आपलं चित्त आहे फक्त भगवंताच्या चरणावरती, आपलं चित्त स्थिर झालं पाहिजे. तर आपल्या ह्या देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रात्रंदिवस बाकी चिंता करायची नाही कुणाची महाराज. फक्त रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे. कारण आपण रात्रंदिवस प्रपंच करतो, ज्याच्यामध्ये सार नाही आहे, ज्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे, ते आपण रात्रंदिवस करत बसतो. त्याच्याशिवाय आपल्याला काय सुचत नाही. कारण कसं असतंय, न्हाव्याचा जर उकिंडा जर खोदत बसलो, काय लागणार, केस लागणार. तसं आपण रात्रंदिवस प्रपंच करत बसलो तर आपल्याला सुखाची अपेक्षा कशी होणार आहे महाराज. कारण सुख पाहिजे असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. सुख बाहेर कुठं बाजारात मिळत नाही महाराज. काय, जैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांतीच्या कामो विवेक. अरे संपूर्ण सुख आतमध्ये भरलेलं आहे, संपूर्ण बाहेर काही नाही आहे. संपूर्ण ए नरा आत बघ जरा. किंवा आपला जो
नरा मुळताची आहे हा झरा, म्हणजे तो रात्रंदिवस हा बसून आपलं काय करतोय, आपल्या ह्या देहाची किंवा आपल्या ह्या शरीराची रात्रंदिवस तो चालवतोय आतून बसून महाराज. त्याला फक्त आपण बघायला शिकलं पाहिजे. पण ती बघायला पाहायला गेला असेल तर अनेक पिढ्या जातील महाराज, लक्षात घ्या. पण आता सध्या जर बघायला गेलं तर संपूर्ण आपल्यामध्ये काय येतं, नको ते विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. जर नामचिंतनाला बसलो महाराज, आपणाला भगवंत आठवत नाहीये, आपण काल काय केलं, उद्या काय करायचं, नको ते विचार येतात. पण या विचारापासून परावृत्त होऊन आपल्याला भगवंतापर्यंत पोचायचं आहे. कारण एकदा जीवाची आणि शिवाची जर भेट झाली महाराज, तर मग आपल्याला कुठं जायची गरज नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, आपले चित्त साक्षी ठेवावं, भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपलं चित्त असू द्यावे. चित्ते असू द्यावे समाधान, ठेविले आनंद तैसेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान. ज्या स्थितीमध्ये, म्हणजे नामचिंतन घेताना भगवंतानं जी स्थिती दिलेली आपणाला, आत बाहेर आत बाहेर जो चाललाय की नाही आपला रात्रंदिवस, श्वासावरती लक्ष ठेवलं पाहिजे. कारण श्वास हाच भगवंत आहे महाराज. कारण एकदा श्वास गेले गेला चालवणारा कोण तोच आहे. पण त्या श्वासाच्या रूपानं त्याच्यावरती सद्गुरूनं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, नाम घ्यायला सांगितलेलं आहे. तेच नाम तुम्ही आपण घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर एकदा आपण चित्त लक्ष ठेवलं तर दुसऱ्या कृतीची आपल्याला गरज काय भासणार नाही. एकदा जर हा जीव किंवा हे आपलं रात्रंदिवस चिंतन जे आहे आपल्या नामावरती चाललं पाहिजे. मग तो आत कसा जातो, बाहेर कसा येतो, आत कसा जातो, बाहेर कसा येतो. ब्रह्मास्मी आपण म्हणतो ना, बघा तो आज जाताना आवाज कसा आहे, बाहेर येताना आवाज कसा आहे. त्या श्वासावरती जर आपण लक्ष ठेवलं, प्रत्येक वेळेला जर सावध राहिलं का ना महाराज, बाकी आपल्याला काय सुचणार नाही आहे. कारण तुम्ही रस्त्याने जात असेल, प्रत्येक पावलाला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, बघा संपूर्ण तुमचं वैखरीन जर नाम करत गेला ना महाराज, ते आतमध्ये ऑटोमॅटिक उतरतंय आणि शेवटच्या वेळेला आपलं नाव ऑटोमॅटिक येते. ते आत्ताच जर आपण तयारी केली तर शेवटच्या श्वासाला आपण भगवंतमय झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, ज्या ठिकाणाहून हा जीव आला त्या ठिकाणी बरोबर शेवटच्या काळी जातो. पण कधी, त्या वेळेला मुखामध्ये आपल्या भगवंताचं नाव आलं पाहिजे. लोक म्हणतात एकादशी दिवशी मेला किंवा चांगल्या वारीला जाताना मेला. अरे कधी मेला, काय ह्याला महत्त्व नाही. तो मरताना त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं का, तर तो भगवंतापर्यंत पोचतो. वाराला तिथाला असं काही नाही. असे कितीतरी जीव एकादशी दिवशी मरतात, काय मरतात, पण मुखामध्ये अंतकाळी, कळो अंतकाळी प्रमाण आहे काहीतरी, पण तेवढं काय मला आठवत नाही. अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे, तर आपण भगवंत स्वरूप होऊ शकतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, आपले पुष्कळ हितच करावे, हेच खरोखर आपलं सार आहे. खरं हित आपलं कशात आहे, खरं आपलं हित भगवंताच्या नामात आहे. आणि म्हणून ह्या जीवानं काय केलं पाहिजे, रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. बरं, भगवंताचं आपण नामचिंतन करतो म्हणून आपण ह्या भगवंतावरती काय उपकार करत नाही महाराज. कारण ज्या वेळेला पृथ्वी तलावरती आपण येत असताना, आईच्या उदरात असताना आपण भगवंताला वचन दिलं होतं, काय, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस मी काय करीन, जर मनुष्य म्हणजे पृथ्वी तलावर आल्यानंतर काय करीन, मी तुझं रात्रंदिवस चिंतन करीन. म्हणून आईच्या उदरामध्ये त्यानं हात जोडून भगवंताला त्या ठिकाणी साक्षी ठेवून प्रार्थना करून हा जीव बाहेर आला महाराज. पण एकदा जर बाहेर आला आणि मायेचा वारा लागला, म्हणून म्हणलं कौ काव कोहम कोहम, मी कधी म्हणतो, तो शब्द विसरला आणि लगेच कोहम कोहम म्हणायला चालू केलं महाराज. म्हणून ह्या आपण आईच्या उदरातनं येताना जो शब्द आपल्याला सद्गुरू काय करतात, त्या नामाची आठवण करून देतात आणि त्या नामावरतीच आपण काय झालं पाहिजे, आरूढ होऊन तिथंपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जे आपलं हित कशात आहे तेच आपण करावं. पुढचा अभंग आहे 267. अवघे देव साध परिया गुणाचा बाध, मनहुनी नये सरे राहे एकाएकी दुरे. ऊस कांदा एक आगळा, स्वाद गोडीचा निराळा, तुका म्हणे नवे सरी विष अमृताचे परी. बघा, ह्या ठिकाणी तुकोबारायनं सांगितलंय, सर्व व्यापक एक सिद्ध देव आहे, पण जवळ असलेले अवगुण बाधक होतात. लक्षात घ्या, आपणाला भगवंतापर्यंत पोचता का येत नाहीत, कारण हे आपल्यामध्ये काम आहे. काही जे काय षडरूप आहेत आपले महाराज,
काम, क्रोध, मद, मोह, मच्छर जे आहेत आपल्या मने ते आपणाला तिथंपर्यंत पोचू देत नाही. कारण हे भगवंताच्या बाजूचे थोडक्यात द्वारपाल आहेत महाराज. म्हणून भगवंताने ते निर्माण केलेलं आहे, का आपण निर्माण केलं नाही. हे राग, द्वेष, मद, मच्छर हे सगळं त्याचाच अंश आहे. त्यानं कशासाठी उत्पन्न केलंय? त्यानं आपल्या दरवाज्यावर जसं द्वारपाल बसवलेत तसं माझ्यापर्यंत कोणी पोचू नये म्हणून भगवंताने प्रत्येक अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास त्याचं नाव साधक म्हणलेलं आहे महाराज. जोपर्यंत आपल्या शरीरातील हे अवगुण जात नाहीत तोपर्यंत आपल्या मनामध्ये सद्गुण किंवा चांगले विचार येत नाहीत महाराज, लक्षात घ्या. म्हणून तर हे अवगुण त्यागासाठी आपणाला काय आहे? ज्ञानेश्वरी आहे, आपणाला हरिपाठ आहे, त्यासाठी आपल्याला भगवद्गीता आहे, त्यात आपला तुकाराम गाथा आहे महाराज. त्यासाठी आपला 9 ते 10 चाललेला जो आपला त्या वशिष्ठ गुरुकुलवर आपलं चाललेलं जे कार्यक्रम आहेत महाराज, ते आपणाला अवगुण त्यागायसाठी कार्यक्रम आहेत. कारण अवगुण त्यागायचं असेल तरच आपणाला हे संत वाङ्मय आहे, त्या संत वाङ्मयापासूनच आपण हे सगळं अवगुण त्यागू शकतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, सर्वव्यापी एक सिद्ध देव आहे. कारण मग सांगून गेलो, जळी स्थळी काष्टी पाशाने संपूर्ण भगवंताचं वास्तव्य आहे. पण जवळ असलेले अवगुण बाधक होतात. कारण भगवंतापर्यंत जर पोचायचं असेल तर ते काय होतात? अवगुण बाधक ठरतात. म्हणून त्या अवगुणापासून रोज एक एक त्यागला पाहिजे महाराज. कारण काय? राग जो आहे, कारण कामामधून माणसाला काय होतो? लोभ उत्पन्न होतो. लोभामधून काम, क्रोध, त्यातून कामापासून क्रोध, क्रोधापासून लोभ, लोभापासून अहंकार. कारण अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत तुमच्या आमच्यातला हा अहंकार जात नाही, जोपर्यंत हे राग जात नाही, काम जात नाही, क्रोध जात नाही, तोपर्यंत आपण भगवंत रूप होणं कठीण आहे महाराज. मला सांगा मग हे घालवायसाठी काय आहे? या घालवायसाठी कीर्तन आहेत, सप्ती आहेत, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, संतांचं वाङ्मय जे आहे, पंढरपूरची आषाढी कार्तिकीची वारी आहे, त्या मार्गावरून आपण चालत गेला. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते. संतांच्या संगतीत जर बसलात, जर चांगल्याच्या संगतीत जर तो उठणं बसणं असेल तर काय होईल? तुझे हे षडरूपू दूर होतील. आणि दूर झाल्यानंतर काय होईल? मग तुला देव आहे काय मग कळेल. कारण जोपर्यंत घरच्या माणसाची किंमत कशी आहे महाराज? घरचा माणूस आपण सांगत असतो आपल्या बायकांना, मुलांना, सर्वांना, अरे खरं सुख आपल्या नामात आहे, भगवंत चिंतनात आहे. आपण जर घर सांगा त्यांचा विश्वास बसत नाही महाराज. कारण जोपर्यंत तुकोबाराय होते तोपर्यंत तुकोबाराय आळंद देहूच्या लोकांना तुकोबाराय कळले नाहीत महाराज. कसं असते, घरच्या माणसाचं महत्त्व घरच्या माणसाला कळत नाही. ज्या वेळेला तुकोबाला सदैव वैकुंठ गेले मग लोकांना कळलं की तुकाराम महाराज काय आहे महाराज, लक्षात घ्या. तसं संत कशा असतात, काय असतात, लवकर आपल्याला कळत नाही. प्रत्येक घरामध्ये चांगली व्यक्ती असते, प्रत्येक व्यक्ती चांगली आहे महाराज, लक्षात घ्या. पण त्या विचाराला गती देण्यासाठी, ते विचाराला रोज चार्जिंग करण्यासाठी, मोबाईल कसा करतो आपण, बॅटरी डाऊन झाली की चार्जिंग करतो दररोज, तसं दररोज आपण सकाळी उठल्यानंतर काकडा म्हणा किंवा हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, कमीत कमी दिवसातून अर्धा तास 1 तास जर आपण नामचिंतनात घालवला तर हे आपले षडरूप जातील आणि भगवंताविषयी, संताविषयी आणि प्रत्येक जीवाविषयी आपल्या मनामध्ये काय होईल? प्रेम उत्पन्न होईल महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, सर्वव्यापी एक सिद्ध देव आहे, पण जवळ असलेले अवगुण बाधक होतात. त्या भगवंताला जर पाहायचं असेल ते आपल्या अंगामध्ये असलेले जे काही षडरूप आहेत, आता षडरूप जर आपण म्हणायला गेलं कसं काय, अनेक जन्माचे 83,999 योनी. कारण अनेक जन्माचे जे संस्कार आहेत महाराज या चित्तावरती झालेले आहेत. लवकर हे जे मलिनता जर दूर व्हायची असेल तर एवढं फार कष्ट आहे महाराज. लवकर आपण संतपदाला किंवा तिथंपर्यंत योग्य असा माणूस म्हणायला आपण पात्र होऊ शकत नाही. कारण थोडं ना थोडं कुठं ना कुठं तरी प्रत्येक जीवामध्ये किंवा मनुष्य योनीमध्ये कुठली तरी कमतरता आहे. कारण संत हे फक्त परिपूर्ण आहेत. हा जीव, हा मनुष्य हा परिपूर्ण नाही आहे. पण परिपूर्ण होण्यासाठी, तिथं पण पोचण्यासाठी संपूर्ण हा संत वाङ्मयाचा
या जीवाला आठास आहे. संतांना शरण गेलं पाहिजे. आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे. जे संतांचं वाङ्मय आहे, ज्या मार्गाने चालू जाता, ज्या मार्गावर मी ज्या मार्ग धावून जे आमचे संत गेले, मार्ग धावून गेले दया नदी संत ते. त्या दयानिधी ते कशासाठी आले? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग. कारण हा संत कशाला आले? आपल्या ज्या आडरानामध्ये आपण चांगल्या वाटेवरने जायचं सोडून नको तो काट्या कुठेच्या रस्त्यातून हा जाणारा जीव आहे. या जीवाला चांगल्या मार्गावरती आणण्यासाठी संत वैकुंठातून आले. तुमचं आमचं परम भाग्य आहे महाराज. संतांच्या नंतर तुम्हा आम्हाला जन्म मिळाला नाही, संतांच्या अगोदर तुम्हा आम्हाला जन्म मिळाला असता तर हा परमार्थाचा मार्ग तुम्हा आम्हाला मिळाला नसता. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, सर्व एक सिद्ध देव आहे, पण जवळ असलेले अवगुण त्याला बाधक होतात. म्हणून एकासारखे एक नसून एकाहून दुसरे निराळेच नसते. एका आळ्यातच ऊस व कांदे जन्मतात, पण त्याची स्वाद व गोडी निराळी असते. लक्षात घ्या. आता काय झालंय, तुमचा आमचा स्वभाव सारखा आहे. कसं असतंय, विहिरीचं पाणी मोटर जर चालू केली आणि पाटानं जर पाणी सोडलं तर ते पाणी काय जातं? तेच पाणी कारल्याला जातं, कारलं कडू होतं. तेच पाणी ऊसाला जातं, ऊस गोड होतो. तेच पाणी मिरचीला जातं, काय होतं? तिखट होतं. तसंच पाणी एकच आहे, पण प्रत्येकाचा स्वभावाचा गुण वेगळा आहे. तसं भगवंताचं नाम सर्व सारखंच आहे महाराज, पण तिथं पण पोचायचं आहे. पण प्रत्येकाच्या जीवानी कसं घ्यायचं, काय घ्यायचं त्याच्यावर प्रत्येकानं अवलंबून आहे. मग तुम्हाला, कारण प्रत्येकाचा जीव एकच आहे, वेगळा कुठला नाही, फक्त त्याचा स्वभाव वेगळा आहे. तसं भगवंताचं तुकोबाराय सांगतात, एका आळ्यातच ऊस आणि कांदा जन्मतात, पण त्याचा स्वाद व गोडी निराळी असते. तसं एकाच आईच्या पोटी दोन पुत्र जन्माला आले महाराज, तर दोन्ही पुत्र देवाची भक्ती करतील सांगू शकत नाही. एखादा पुत्र योग्य मार्गाला जाईल, एखादा पुत्र अयोग्य मार्गाला जाईल. अयोग्य मार्गाला म्हणजे काय? तो मदिरा प्राशन करेल किंवा लोकांना शिवा देईल, म्हणजे वाईट वागणुकीला जाईल. आणि एक मुलगा चांगल्या मार्गाला येईल. तसंच तुकोबाराय सांगतात, एका आळ्यातच ऊस आणि कांदा जन्मतात, पण त्याचा स्वाद आणि गोडी निराळी असते. तसं एकाच आईच्या पोटी जन्माला आलेला हा जीव असतो. कोण एक भगवंताची पंढरपूरची वारी करू असेल, एक तर कोण दारू दुकानाची वारी करत असेल, असं आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबारायवर सांगतात, म्हणतात विष व अमृत हे उभय पदार्थ एकसारखे नाहीत. आता अमृत आणि विष फरक आहे. अमृतानं काय होतं? माणसाला पुनर्जन्म निर्माण होतो. विषयामुळं काय होतं? माणूस रसातळाला जातो, संपूर्ण जीव जातो. तसं मग आपण नेमकं काय अमृत घ्यायचं किंवा विष घ्यायचं, हे भगवंताने तुम्हाला जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानाचा वापर करून आपण भगवंतापर्यंत पोचायचे. पुढचा अभंग आहे, तुकोबाराय सांगतात, शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख, मनवोनी शांती धरा, उतराल पैर तिरा, खवळिया काम क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी, तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप. जगतात शांतीच्या पलीकडे सुख नाही, बाकी सर्व दुःख आहे. लक्षात घ्या. शांत राहणं सर्वात, जर तुम्हाला भगवंतापर्यंत पोचायचं असेल, मौन साधना आहे महाराज. लक्षात घ्या. मौन साधना म्हणजे काय? एकदम आपण डोळस झाकायचं आणि शांत राहून फक्त त्या भगवंताचं रात्रंदिवस आपण चिंतन करा. एकदा जर तुम्ही शांत राहिला, कारण नाथ महाराज फक्त शांतीब्रह्म त्यांना पदवी आहे, बाकी संतांना शांतीब्रह्म पदवी नाही महाराज. लक्षात घ्या. किती त्यांना शांतीचे सागर म्हणलेलं आहे एकनाथ महाराजाला. किती जर ते लोकांनी पाहिलं, आता नाथषष्ठी झाली महाराज, तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी भगवंत 36 वर्ष नाथांच्या घरी कावडीनं पाणी भरत होता महाराज, तरी देखील त्यांना कळला नाही माझ्या घरी देव पाणी भरतो श्रीखंडाच्या रूपानं. कारण सध्याच्या ह्या कलियुगामध्ये पाहायला गेलं, भगवंत कुठल्या रूपानं आपल्याला भेट देईल कळणं मुश्किल आहे महाराज. नाथ महाराजांना 36 वर्षे श्रीखंड्या पाणी भरायचं देखील त्यांना कळला नाही. आता देखील त्या ठिकाणी नाथाचा जो रांजण आहे त्या ठिकाणी नाथषष्ठीला पाण्याची घागर आणून ओततात, जोपर्यंत देवाची त्या ठिकाणी पाण्याची
ही भरत नाही, काय घागर पलटी होत नाही तोपर्यंत तो तिथला जो हंडा भरत नाही महाराज. तसं मग कुठल्या रूपानं सध्या देखील अजून त्या ठिकाणी अस्तित्व आहे. श्रीखंडेची घागर म्हणून त्या ठिकाणी कोणी जर पाणी ओतेल तर समजायचं त्या ठिकाणी भगवंत आलेला असतो त्या ठिकाणी. म्हणून कलियुगामध्ये सध्या भगवंत कुठल्या रूपानं तुम्हाला भेट देईल आपण सांगू शकत नाही. म्हणून आपण प्रत्येक बोलताना करताना आपण शांत राहिलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जगतात शांतीच्या पलीकडे सुख नाही. सुख पाहिजे असेल तर माणसाला शांतता पाहिजे, संयम पाहिजे, धीर पाहिजे, तर तुम्हाला सुख मिळू शकतं. आज लगेच जर आपलं काय म्हणतं, तूप खाल्ल्यावर लगेच रूप येत नाही महाराज माणसाला. आज आपण जवळजवळ बरीच लोक आपल्या ग्रुपवरती 10-10, 20-20, 40-40, 50-50 वर्षे आळंदी पंढरपूरची वारी करतात. लक्षात घ्या, अजून त्यांना आपण कळलं नाही मी कोण आहे. म्हणून लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही. ह्यासाठी हसते हसते हसते. कारण काय आहे, वर जायला आता पक्षी काय करतो, एकदम जंप मारून फळ तोडतो. आणि आपणाला जर तसं जायचं असेल तर आपणाला बुडाकडून चालत 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 जावं लागतं. हसते हसते तेव्हा आपण तिथंपर्यंत पोचतो महाराज. तसं आपणाला भगवंतापर्यंत जर पोचायचं असेल, फक्त आपण शांत चिंतानं भगवंताची प्राप्ती होईल. फक्त काय पाहिजे, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. कारण सदा नामघोष करू हरी कदा, तेने चित्ता समाधान. सदा सांगितले, कदा नाही सांगितलं, सदा नामघोष करू हरी कथा. भगवंताचं नामचिंतन करत असेल तर सदा केलं पाहिजे, कदा कदा करून जमत नाही. फक्त एकदाच सांगितलं होतं कोणी आपल्या वशिष्ठ ऋषीने किंवा आपलं याला शबरीला, काय करील, एक ना एक दिवस तुझ्या घरी भगवंत येईल. फक्त विश्वास कधी येईल माहीत नाही, पण एक ना एक दिवस येणार. ती रोज काय करायची, सडा मार्जिन टाकायची आणि फुलं हातरायची आणि माझा भगवंत आज येईल आज येईल असं म्हणायची. पण एक विश्वास पाहिजे, संतांनी जे सांगितलंय संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा महाराज. बाकी कुणाच्या त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. जे संत सांगतील त्याच्यावरती सांगता विश्वास ठेवायचा, बाकी कोणावर विश्वास ठेवू नका. म्हणून त्या शबरीनं संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला होता आणि तिला सांगितले होतं, एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र तुला भेट देशील. फार एकदम वयस्कर गेली, किती तप गेली काय सांगतो, वर्षे गेली, पण भगवंत त्याला एक दिवस भेटला. पण तशी आपल्याला दम पाहिजे, धीर पाहिजे, शांत पाहिजे आणि संयम ही वरती आपल्याकडे पाहिजे महाराज. लक्षात लगे कुठल्या गोष्टी साध्य होत नाहीत. त्यासाठी तुकोबाराय सांगतात, जगतात जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर शांतीच्या पलीकडे देखील काय आहे म्हणून सांगितले, सुख आहे. बाकी सर्व काय आहे, दुःख आहे. बाकी काहीच नाही महाराज. संपूर्ण हा जीव जर पाहायला गेला, संपूर्ण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ते चांगे झाले हरिरूप. जशी वासना तसं आपणाला फळ आहे. कारण जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. जर संपूर्ण जर जीवनाचं गणित पाहिलं महाराज, संपूर्ण दुःख आहे महाराज. हो, जीवनामध्ये सांगा ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तो शोधून पाहिजे. कोण जगामध्ये सुखी आहे मला सांगा. प्रत्येकाने सांगावं बाबा मी सुखी आहे. राजा असू द्या, रंक असू द्या, कुणी असू द्या, राजा सज्जन फकीर कोणी असू द्या, या जगामध्ये सुख माहीत आहे. कारण काय, देव पाहावं म्हणजे सुख पाहायचं असेल तर सुख कुठं बाहेर नाही, संपूर्ण आतमध्ये भरलेलं आहे. मग ते पाहायचं तुकोबाराय सांगतात कसं पाहिजे, धीर पाहिजे, संयम पाहिजे, शांतीच्या पलीकडे सुखाची व्याख्या सांगितली आहे महाराज. आपण म्हणतो सुख, गाडी आली, घोडा आली, हे भौतिक सुख आहे महाराज. मोठा प्लॉट घेतला, त्या घरामध्ये लक्षात घ्या, किती जर तुम्ही कोटीचा प्लॉट घेतला, त्याच्यावर 20-30 लाखाची जर गादी टाकून जर त्याच्यावर झोपायचं म्हणलं तरी झोप लागत नाही. लक्षात घ्या, लोक रात्रंदिवस झोपेच्या गोळ्या खातात तरी देखील लोकाला झोप येत नाही. कारण त्यासाठी माणसाकडे धीर पाहिजे, संयम पाहिजे आणि भगवंताचं नामचिंतन पाहिजे महाराज. कारण शांत झोप येणं हे देखील एक सुखाचं लक्षण आहे. कारण बघा, झोपेत माणूस बिंदास झोपतो, काळजी करायची नाही कुठल्या गोष्टीची. कारण आपण एक नाही दिवस, कारण काय, देह जाणारं याला काळोबा खाणारं, किंवा कोण देवीस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, कधी काय होईल सांगता येत नाही महाराज. लक्षात घ्या. म्हणून आपलं अस्तित्व ह्या ठिकाणी काही नाही आहे, फक्त जे आहे भगवंताचं अस्तित्व आहे. फक्त भगवंताच्या नामाशी एकरूप
राहा तरच तुम्हाला शांती मिळेल, बाकी काही नाही. आता घरामध्ये जर आपण समजा काय ते किरकिर चाललं, काय काय चाललं असेल, एखादी आपली पत्नी बोलत असेल किंवा आपला मुलगा आपल्याला काय ते बोलत, फक्त शांत राहायचं महाराज. सगळ्याला औषध हे शांततेचंच औषध आहे. जेवढं तुम्ही शांत राहाल ना तेवढा तुम्हाला आनंद. जर तुम्ही प्रत्युत्तर करत आलात, जर काम क्रोध राग जर हे आपण उत्पन्न करत बसलो, तर आपल्या जीवाला सुख मिळणार नाही, शांती मिळणार नाही आणि तो मनुष्य भगवंतापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून तुम्ही आम्ही काय भ्रमरस घेई काढा, येणे पिढा वारेल. कारण आपण काय केलेलं आहे, आपण प्रत्येक ह्या वारकरी संतांनी जेवढे जेवढे आपण ग्रुपवर आहोत त्यांनी प्रत्येकाने आपण माळ धारण केलेली आहे महाराज. आपलं काय झालेलं आहे, त्या भगवान पांडुरंगाशी, त्या जगाच्या मालकाशी आपलं काय झालेलं आहे, लग्न लागलेलं आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून देह जाऊ आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. कारण एक दिवस जाणार आहे आपण, पण त्या भगवंताच्या नामावरती विश्वास पाहिजे. एकदा आपण या गळ्यावरती तुळशी पत्र ठेवलंय, सांगताना सांगितलंय, कारण आपला पाठी मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराया. आपलं लग्न त्या भगवान परमात्म्याशी लागलेलं आहे, म्हणून त्याच्याशी आपण एकनिष्ठ राहा. तो तुम्हाला कदापि कमी पडू देणार नाही, लक्षात घ्या. कारण एकदा देह कशी होते, जोपर्यंत पत्नीचं मुलीचं लग्न होत नाही, लग्न झाल्यानंतर मुलगी काय करते, सर्वस्व नवऱ्याला सांगते, बाबा संपूर्ण सर्वस्व मी तुम्हाला अर्पण केलेलं आहे, तुम्ही फक्त माझे पती आहात. तसं आपण भगवंताला सांगायचं, संपूर्ण शरीर भगवंताला दान दिलेलं आहे महाराज. तुळशी पात्र आपण ठेवलेलं आहे, म्हणून आपली काळजी वाहणारा भगवंत आहे. म्हणून रात्रंदिवस तिची काळजी करा, दुसऱ्या गोष्टीची काही काळजी करू नका. म्हणून सांगतात तुकोबाराया, जगताच्या शांतीच्या पलीकडे सुखच नाही, बाकी सर्व दुःख आहे. म्हणून सर्वांनी शांती धरावी, त्या योगाने जन्ममृत्यूरूपी भाऊनदीतून तुम्ही पलीकडे जाल. आता बघा भाऊनदी कुठली सांगितलेली आहे? भाऊनदी म्हणजे हा संसार आहे महाराज. संसार आतापर्यंत कोणाचा पुरा झाला नाही. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपला आजा गेला, पंजा गेला, त्यांचा पुरा झाला नाही, आता आपला बी पुरा होणार नाही. कारण संसार ह्याचा अर्थ ज्यामध्ये काही सार नाही, आतापर्यंत त्यामध्ये काही अर्थ नाही, त्याला संसार म्हणलेला आहे. संसार, त्यामध्ये काही सार नाही, फक्त सार सार फक्त भगवंता विठोबा तुझे नाम सार. फक्त माझ्या विठोबाचं नाम हे सार सांगितलेलं आहे, बाकी काही नाही. म्हणून सांगतात जन्म मृत्यूरूपी भाऊनदीतून तुम्ही पलीकडे जायचं असेल. आता कुणाचं आयुष्य किती आपण सांगू शकत नाही महाराज, कारण प्रत्येक जीव हा एक नाही दिवस जाणार आहे. प्रत्येकजण आपण मृत्यूपंथाकडे प्रत्येक जीवाची वाटचाल आहे. कारण ज्या वेळेला जन्म, माणसाला जन्म पाहिजे असेल किंवा जन्माचं चाहूल आपणाला 9 महिने अगोदर लागते महाराज, पण मृत्यूची चाहूल आपणाला 9 सेकंद 9 मिनिट 1 सेकंदसुद्धा आपल्याला लागत नाही. मृत्यू आपला कधी येईल, कोण दिवस येईल कैसा नाही, देहाचा भरवसा. कधी हा देह जाईल सांगता येत नाही महाराज. कारण शरीर हे आपले स्मशानाचे डिपॉझिट आहे, एक ना एक दिवस आपणाला त्याला देऊन टाकायचं आहे. आपलं ह्या ठिकाणी अस्तित्व नाही आहे. आपण ह्या पृथ्वी तलावरचे 4 दिवसाचे पाहुणे आहोत. कशासाठी आलो? केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले आयसे मेले किती. जे केलेलं जर आपण कर्म आहे पाठीमागच्या जन्मामध्ये, ते आलेल्या कर्माचं फेडूनच आपणाला भगवंताकडे जायचं आहे. कारण हे कर्म कोणालाही चुकलं नाही महाराज, लक्षात घ्या. कर्मे रावण क्षय पावला, कर्मे राम वनवासी गेला. कारण प्रत्येकाने कर्मे दशरथ वियोग, भगवंताला देखील हे कर्म चुकलं नाही महाराज. तुमचं आमचं कर्म चुकलं का महाराज, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने बघायचं असेल, संतांकडनं जे जे तुकोबाराया ज्ञानोबाराया त्यांना बघा किती त्रास झाला महाराज, त्यांच्याकडं पहा तुम्ही, तेवढा देखील त्रास तुम्हा आम्हाला नाही आहे. तरी भगवंतानं तुम्हा आम्हाला फार चांगलं ठेवलं आहे. आपलं कर्म त्यांच्यापेक्षाही चांगलं आहे बघायला गेलं तरी. त्यांना फार त्रास भोगावा लागला. आपल्याला घरातनं कोण बाहेर काढलंच नाही, पण त्यांना रात्रंदिवस इतर लोकांचा त्रास होता. तसा तुम्हा आम्हाला त्रास नाही. आपला त्रास असेल कोणाचा? बायका आणि मुलाजाचा. बाकी ह्या जीवाला आपल्याला त्रास कोणाचाच नाही आहे, तरी देखील आपण कंटाळतो. असू द्या, हा त्रास आहे, हे आपलं कर्म आहे. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले आयशे मेले किती. हे कर्म आपल्याला भोगूनच संपवायचं आहे. म्हणून भगवंतानी तुम्हा आम्हाला हा ध्येय दिला आहे. कशासाठी? कर्म संपवून भगवंतापर्यंत पोचण्यासाठी. म्हणून प्रत्येक
जीव ह्या पृथ्वी तलावर येतो आपलं कर्म भोगून निघून जाण्यासाठी. म्हणून तुकोबाराय सांगतात, जगता शांतीच्या पलीकडे सुख नाही, बाकी दुःख आहे, म्हणून सर्वांनी शांती धरावी. त्या योगाने जन्म मृत्यूरूपी भव नदीतून तुम्ही पलीकडे जाल. जर तुमच्या जीवाला जर दुःख नको असेल, जर तुम्हाला ह्या आनंद प्राप्त पाहिजे असेल, या जीवाला जर सुखाची प्राप्ती पाहिजे असेल, या भवनिधीतून आपल्याला पार जायचं असेल, फक्त संताच्या ती होळीमध्ये बसायचं. फक्त संत आपल्याला त्या पैलतीराला घेऊन जातात, फक्त घेऊन जाणारे आपले संत आहेत. म्हणून नामचिंतन संपूर्ण या कलियुगे उद्धार हरीच्या नामे. तुम्ही किती कथा ऐका, प्रवचन ऐका, फक्त सर्वांचा एकच सार आहे, भगवंताचं नामचिंतन. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. फक्त भगवंताचं नाव केल्याशिवाय काय होणार नाही, आपला उद्धार नाही. जर या जन्मरूपी ह्याच्यातून आपणाला पलीकडे जायचं असेल तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आणि ते नाम घेताना आपण कसं शांत राहून एकदम आनंदात भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. जर हृदयामध्ये काम क्रोध खवळतील तर मनात चिंता किंवा अंगात नाना प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतील. लक्षात घ्या, प्रत्येक जीव रात्रदिवस चिंता करतो. महाराज मला सांगा, चिंता करून काय साध्य होणार आहे तुम्हाला? चिंता ही काय करते माणसाला? जित्यापणे जाळते आणि चित्ता मेल्यावर जाळते. म्हणून चिंता करू नका, चिंतन करा. हित ते करावे देवाचे चिंतन. तर हित कसे असले तर आपण देवाचं करून या मन एकविध. ह्या मनाला एका ठिकाणी आपण एकाग्र चित्तानं शांत चिंतानं बसलं पाहिजे. शांत बसून बाबाने सद्गुरूने दिलेल्या नामावरती आपण श्वासावरती एकदम वर खाली त्याच्यावर लक्ष ठेवून राहिलं ना महाराज शांतपणे, मग आपलं संपूर्ण चित्त एकदा जर भगवंत स्वरूप झालं तर आपणाला चिंता त्याच्या जवळ देखील येत नाही. लक्षात घ्या, मग काम देखील जवळ येत नाही, क्रोध देखील जवळ येत नाही. रात्रंदिवस आपणाला काय होते, शरीरामध्ये राग द्वेष भरलेत, म्हणून आपणाला तिथंपर्यंत पोचत नाही. म्हणून ह्या ठिकाणी संत आपणाला ते सांगतात, संतांनी येऊन तुम्हाला जागं केलं, तुझ आहे तुझं पाशी परी, तू जागा सुखलाशी, सर्वत्र तुझ्याजवळच आहे महाराज. बाहेर ह्या जगामध्ये काही नाही आहे. जगाला पाहायला गेलं डोळ्यात तुम्हाला फक्त दुसरं दिसतंय, पण जर देव पाहायचं असेल तर आतच बघितलं पाहिजे आपल्या स्वरूपाशी. जर आपलं रूप काय आहे, रूपापेक्षा दिसतं हे रूप आहे, आणि खरं स्वरूप काय आहे, कारण स्वरूप हे आत आहे, रूप हे आपण बाहेरच दिसतो. पण स्वरूपाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला आतच बघायला पाहिजे. रूप फक्त आरशात बघून आपलं रूप दिसतं, आरशात आपलं स्वरूप खरं दिसत नाही आहे. आपलं स्वरूप बघायसाठी आपणाला श्वासावरती चिंतन केलंच पाहिजे. ज्या सद्गुरूने तुम्हाला नाम दिलं आहे त्या नामावरती आरूढ होऊन आपणाला त्या निज स्वरूपाची आपल्याला ओळख करून घेतली पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तर तुमच्या हृदयामध्ये जर काम क्रोध खळवळतील, तर मनात चिंता असेल तर नाना प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतील. रोग बाहेर नाहीत महाराज, लक्षात घ्या. तुका म्हणे रुपये काय, तुका म्हणे रुपये येते रोगाची, तुका म्हणे पापी येते रोगाची. या जपेचं आपण पाप केलं, काय केलं, त्या प्रकारात आपल्या शरीरामध्ये रोग उत्पन्न होतात. बाकी रोग दुःख कुठं बाहेर नाही, सगळं आतमध्येच आहे. आपण म्हणतो एखाद्या माणसाला कॅन्सर झाला, माणसाला टीबी झाला, हे आतमध्ये जे काय पेशी आहेत महाराज, यात बसलेले आहेत ना, त्याच्यापासून रोग उत्पन्न होतो. तर ह्या रोगापासून मुक्त व्हायचं असेल फक्त एक काय, भगवंताचं नामचिंतन आहे. कारण भगवंताचं नामचिंतन केलं तुम्हाला रोग देखील काय कळणार नाही त्या ठिकाणी. लक्षात घ्या, कारण शरीर आहे बघा, कारण हे जाणारं ह्याला काळोबा खाणार. कारण ते कसं आहे, वरी वरी वेश केला परी अंतरी सावध नाही झाला. कारण हे देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, सगळं आपल्या आतमध्येच भगवंताचं मंदिर आहे. त्या ठिकाणीच बसून रात्रंदिवस चिंतन करायचं आहे, तर आपणाला त्याची प्राप्ती होईल. जर आपल्या चित्तामध्ये जर काम असेल, क्रोध असेल, तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणं कठीण आहे. आणि जर तुम्ही जर नामचिंतन करत नसाल, रात्रंदिवस चिंता करत असाल, तर तुम्हाला काय होईल, आतमध्ये संपूर्ण काम क्रोध आणि रोगाची उत्पत्ती त्यापासून होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, म्हणतात, एक वार शांतीची वस्ती देहात झाली तर 3 प्रकारचे ताप देहातून आपोआप नाही होतात. आता एक सांगता ताप सांगितलेत, भौतिक, अतिभौतिक, म्हणजे दैवी प्रकारचा ताप आहे, अतिभौतिक ताप आहे. तापाचे प्रकार आहेत महाराज. तर काय होईल, ह्या तापापासून जर त्रिविध तापाची झाली बोळवणं, पण कधी होईल, ह्या त्रिविध ताप जर घालवायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, या देहामध्ये फक्त ते देवाची शांती,
ते काय हे बघा, ते देहाची शांती, देवाची वस्ती त्याची देहाची एक हे आहे, अभंग आहे काहीतरी, असो आठवत नाही. म्हणून एक बार शांतीची वस्ती देहात झाली तर 3 प्रकारचे ताप या देहातून आपोआप होतात. एकदा जर देह शांत झाला तर एकदा नामचिंतनात राहिला तर काय होईल, ही त्रिविध तापाची झाली बोळवणं. कारण हे त्रिविध ताप आहेत ना, ते ऑटोमॅटिक निघून जातील. पण कधी, भगवंताच्या नामाचे चिंतन झालं पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात, तुम्ही आम्ही बसून काय केलं पाहिजे, रात्रंदिवस माझ्या त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. महाराज आत्तापर्यंत 265 4 याच्यावरती आपलं अभंगावरती आता निरूपण झालेलं आहे. पुढचा जो अभंग आहे 269वा अभंग आहे. कारण आता वेळ संपत आलेली आहे, फक्त 5 मिनटं आपल्याकडे राहिलेले आहेत. महाराज लक्षात घ्या. फक्त ह्या 5 मिनटामध्ये प्रत्येक साधकाने आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे महाराज. म्हणून जसे संतांनी चिंतन केलं, ज्या मार्गाने संतांनी तुम्हाला जो मार्ग दाखवला, त्या संतांचं आपण काय करूया, भजन करू. आणि ह्या ठिकाणी काय करू, सेवेची विराम करू. तुकाराम 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 तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ तुकाराम. प्रिय संत जनो, आता हा 2026 तुम्ही पाहताय, काळ कसा झपाट्यानं, काळाच्या ओघामध्ये काय परिस्थिती चाललेली आहे जगामध्ये, संपूर्ण अशांतता अराजकता माजलेली आहे. महाराज लक्षात घ्या. फक्त भारत हा एकच देश या जगाच्या पाठीवर असा आहे, तो फक्त योग्यांचा देश आहे. बागींचा सर्व देश हा भोग्यांचा देश आहे. महाराज लक्षात घ्या. जर तुम्हाला ह्यातून जर तरायचं असेल, 2026 ते 2032 पर्यंत सांगताना सांगितलेले महाराज, संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारनं 2020ला कोरोना आला महाराज. आता सध्या युद्धाचं सावट आहे. 3रं महायुद्ध कधी होईल काय सांगता येत नाही. सध्या गॅसची परिस्थिती तुम्ही बघताय, हे संपूर्ण भगवंताला घडवायचं आहे. ह्यात आपला दोष नाही काय महाराज. जर तुम्हाला वाचायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करा, तो जर तुम्हाला या ठिकाणी ठेवणार आहे. बाकी कोणी वाईट चिंतने किंवा ह्याच्यामध्ये जर दुष्ट प्रवृत्ती असेल, ते संपूर्ण ह्या काळाच्या योगात नष्ट होणार आहेत. म्हणून या कलीमध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. बाकी त्याच्याशिवाय तरणोपायी काही नाही आहे. कारण तुम्ही फार ज्ञानी आहात, मी अल्प ज्ञानी आहे, मला काही येत नाही महाराज. मी काय कीर्तन प्रवचनकार करणारा काही नाही आहे. फक्त जशी पांडुरंग सद्गुरू कशी बुद्धी देईल त्याप्रमाणे मी फक्त बोलण्याचा प्रयत्न करतो. ह्या ठिकाणी बोलता बोलता एखादा मुखातून माझा शब्द गेला असेल, चांगला असेल ते माझ्या सद्गुरूचं पांडुरंगाचं घ्या. एखादा जर शब्द वाईट गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजून तुम्ही आपणाला एक बालक म्हणून मला माफ करा. आणि झालेली सेवा तुमच्या सर्व संत मायबापाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदा नाही. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता.
चला कल्पतरूची आरव, चेतना चिंतामणीची गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलंचन, मार्तंड तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिने लोकी, भजी ज्वादी पुरुखे अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये, द्रष्टादष्ट विजय हो जे, ये थमणे विशिवेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णव संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशुभ दुःख माप. हरि ओम शांती शांती शांती. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी माऊली.